ऐन सणासुदीच्या काळात तुमच्या आमच्या ताटामधील गोड पदार्थ महागणार आहेत, कारण गेल्या 2 दिवसांपासून साखरेच्या दरात अचानक वाढ झाली आहे। साखरेचे दर तब्बल 20 ते 22 रुपयांनी वाढून सुमारे 72 रुपये किलोपर्यंत पोहोचले। त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे। चहात साखर कमी पडली तर चहाचा गोडवा कमी होतो, पण साखरेच्या दरात वाढ झाली तर थेट घराच्या बजेटचाच गोडवा कमी होतो। ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दरानं अचानक उसळी घेतलेली आहे। गेल्या 2 दिवसात साखर तब्बल 20 ते 22 रुपयांनी महागली आहे। किरकोळ बाजारात साखरेचा भाव सुमारे 72 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय। त्यामुळे चहाच्या कपापासून मिठाईच्या ताटापर्यंत सगळीकडेच या दरवाढीची झळ बसणार आहे। बाजारातील उपलब्ध साठा, पुरवठ्याबाबतची चिंता आणि सणासुदीला वाढणारी मागणी यामुळे साखरेच्या दरात तेजी वाढलेली आहे। सण जवळ आलेत म्हणजे मिठाई, फराळ आणि गोडधोडाची मागणी वाढणार आहे आणि त्याआधीच साखरेनं आपला भाव वाढवलेला आहे। साखरेचा रेट इतका वाढला, आम्ही भांडे घासणेवाल्या बायांनी काय करावं? कंटोर मध्ये बी साखर भेटत नाही आहे। भांडे घासणेवाल्या बायांनी काय करायचं? लागते, सगळं काही करावं लागते। दिवाळी आली आहे, आता इतका रेट वाढला का खूपच वाढला, आम्ही काय करावं? आमच्या साखरेचा रेट 72 रुपये झाले आहे। आता आम्ही घरच्या लोकांनी काय करायचं? गरीब लोकांचं कसं होणार आहे? 72 रुपये साखर म्हटलं तर खूप जास्त रेट झाला ना। 40 रुपये 50 रुपये साखरचा रेट होता, आता 72 रुपये झाले। एकीकडे साखरेचे दर विक्रमी पातळीवर पोहोचलेत, दुसरीकडे देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी सरकारला 10 वर्षात पहिल्यांदाच साखर आयातीचा निर्णय घ्यावा लागलाय। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी साखर उत्पादनातील मोठा हिस्सा इथेनॉलकडे वळवण्यात आला। त्यामुळे बाजारात साखरेचा पुरवठा कमी झाला आणि त्यातच आता दरवाढीचा फटका सामान्यांना बसतोय असा आरोप विरोधकांनी केलाय। तर साखरेच्या दरवाढीचा इथेनॉलशी संबंध नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर यावरूनच निशाणा साधण्यात आलाय। इथेनॉल धोरणामुळे साखर आणि इतर धान्यांचा तुटवडा होऊन जनतेला दरवाढीचा तडाखा बसेल हा साधा अंदाज जर सरकारमध्ये धोरणकर्त्यांना येत नसेल तर ते सरकारमध्ये बसण्यास नालायकच म्हणायला हवेत। मोदी सरकार भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा अंदाज छाती ठोकपणे सांगतं, परंतु आपल्याच इथेनॉल धोरणामुळे साखर टंचाई होईल आणि साखरेची न भूतो दरवाढ होऊन सामान्य जनतेचे गणपती नवरात्रोत्सव कडू होतील हा साधा अंदाज मात्र विश्वगुरूंना येत नाही। मोदी सरकारचा कारभार हा असा अंदाजपंचे सुरू आहे। त्यामुळेच पेट्रोल डिझेलपासून सोने चांदीपर्यंत, गुळ साखरेपासून दूध, कांदा, बटाट्यापर्यंत, रिक्षा टॅक्सीपासून एसटी पर्यंत दरवाढीचा वणवा पेटलेला आहे। त्यामध्ये सर्वसामान्यांची होरपळ होतीये। मोदी सरकारचंच हे पाप आहे असं सामनामधून म्हटलं गेलंय। मी एक शेतकरी नेता आहे, मला साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे होता, झालेलाही आहे। परंतु लगेच साखर कारखानदारांनी आम्ही आधीच साखर विकून टाकलेली आहे आणि आमच्याकडे आता फारशी साखर शिल्लक राहिलेली नाही असा कांगावा करायला सुरुवात केली आहे। याचाच अर्थ असा होतो की कुठेतरी साखरेचे दर पुढच्या 2 महिन्यामध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं होतं आणि त्यामुळं व्यापाऱ्यांनी कमी दरामध्ये साखर विकत घेऊन तिथंच साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये ठेवून दिलेले आहे। म्हणजे हे पैसे रिकव्हरी चोरून काळा पैसा तयार करणाऱ्या कारखानदारांच्या खिशात जाणार आहेत, व्यापाऱ्यांच्या खिशात जाणार आहेत। खरं तर हे साखरेचे दर बघितले तर आता प्रत्येक साखर कारखान्यानं टनाला 500 रुपये दुसरा हप्ता द्यायला पाहिजे असे हे दर आहेत। वंदे मातरम ह्या 2 शब्दांनी जी चळवळ उभी केली त्याच्यावरनं तुम्ही आज भांडत आहात, पण ज्याच्यासाठी चळवळ उभी केली, ज्या देशासाठी चळवळ उभी केली त्या देशाचे आज हाल पाहताय तुम्ही। आज साखरेचे भाव वाढलेले आहेत, 10 वर्षात पहिल्यांदा साखरेचे भाव वाढलेले आहेत। साखरेच्या वाढत्या भावावरून विरोधकांनी सरकारवर आरोप केलेत। मात्र या सगळ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जाणार आहे। याचा फटका फक्त चहाला बसणार नाहीये, तर साखर महागली की मिठाई महागू शकते, सोबतच बेकरी पदार्थांच्या किमतीही वाढू शकताय। पहिलं सिलेंडरचा रेट वाढला, तर रेटमुळे कसं आपला एवढा महाग वाढले ते 5 रुपये परिणाम काय नाही आपला। पुन्हा तर मुद्दाम साखरचे रेट वाढला, साखर एवढं खूप रेट वाढले तर 5 रुपये किंवा 7 किलो में 7 रुपये परिणाम ना तर आपल्याला नाही परवडतं 7 एवढा खूप रेट वाढले सर।
पुन्हा वाढत जाते. आता पुन्हा काल 60-70 रुपये होते, आता पुन्हा 75 रुपये किलो झाले. पुन्हा जाऊन पुन्हा समोर जाऊन पुन्हा वाढणार होतं रेट. आता काय चाय विकणार, दुकानदारी बंद करणार, काय पर्याय नाही कसं. आज साखरेचे एवढे रेट वाढले आहे की आम्ही सकाळी एक रेट विकत आहोत, दुपारी एक रेट विकत आहोत, संध्याकाळी एक रेट विकत आहोत. कारण की साखरचे भाव आता तुलनामध्ये असं होत आहे की जसं की स्टॉक मार्केट, काही समजत नाही की का भाव विकायचा का भाव घ्यायचा. आता एवढा परिणाम होत आहे की सकाळी माणसाले 5 किलो साखर आम्ही अगर 60 रुपये मध्ये दिलो तर दुपारी 70-72 रुपये त्याला सांगितल्यावर तो म्हणते की कसं काय एवढा माल घ्याला तुमच्याकडे. आता आम्ही पण मार्केटमधून माल घेतो तर थोडा आम्हाला पण ते रेट जे रेट येणार त्याच्यावर आम्ही जे रुपया ठेवतो त्या हिशोबाने आम्ही काम. आधीच महागाईच्या तडाख्यामध्ये घर चालवणाऱ्या सामान्य नागरिकांसमोर आता साखरेचा नवा खर्च उभा राहिलाय. विशेष म्हणजे सणासुदीला खरेदी वाढणार असतानाच ही दरवाढ आणखी डोकेदुखी ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.